द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्यायातल्या एका खूप महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रसंगावर चर्चा करणार आहोत. ही कथा आहे मंगळवेढ्यातल्या बसप्पा तेली नावाच्या एका म्हणजे अत्यंत गरीब माणसाची आणि श्री स्वामी समर्थांच्या भेटीनंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला याची. तर आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य प्रश्न आहे की बसप्पाचे हे जे परिवर्तन आहे ते फक्त स्वामींवरच्या त्याच्या अटूट श्रद्धेमुळे आणि स्वामी कृपेमुळे झालेली एक काय म्हणतात त्याला पूर्णपणे आध्यात्मिक घटना होती, की मग त्याची जी भयंकर गरिबी होती त्यातून बाहेर पडायची जी तीव्र गरज होती त्या गरजेपोटी आलेला तो एक व्यावहारिक बदल होता. माझी भूमिका अशी आहे की हा बदल मुख्यत्वे आध्यात्मिक होता, म्हणजे बसप्पाची भक्ती आणि स्वामींची कृपा यांचा तो परिणाम होता. आणि माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. म्हणजे मला असं वाटतं की बसप्पाच्या त्या सगळ्या कृतींमागे आणि त्याच्या बदलण्यामध्ये त्याची जी टोकाची गरिबी होती त्यातून सुटका मिळवण्याची त्याची जी धडपड होती तो एक खूप मोठा आणि आपण दुर्लक्ष करू शकत नाही असा घटक होता. म्हणजे श्रद्धा तर होतीच, पण परिस्थितीची गरजही तितकीच महत्त्वाची होती असं मला वाटतं. बरं, माझी बाजू मी अजून स्पष्ट करते. आता बघा, बसप्पाची स्वामींशी पहिली भेट झाली तीच मुळात खूप विलक्षण आहे. त्याने स्वामींना कंटकशय्येवर म्हणजे काट्यांच्या अंथरुणावर पहुडलेले पाहिले आणि एक क्षणही न थांबता त्यांच्यातला देवपणा ओळखला. यती ईश्वरांश पूर्ण हे त्याला लगेच कळलं. ही काही साधी गोष्ट आहे, हे त्याच्या आतल्या आध्यात्मिक तयारीचं लक्षण आहे. हे काही फक्त बाहेरचं रूप बघून झालेलं आकर्षण नव्हतं. आणि एवढंच नाही तर त्याने लगेच शरणागती पत्करली. अष्टभावे दाटोनी म्हणजे अगदी पूर्णपणे विनम्र होऊन शरणागत होऊन माथा ठेवी श्रीचरणी. आणि याचा परिणाम काय झाला तर त्याला लगेच ज्ञान मिळालं. ज्ञानी झाला तो तत्वतः. हे महत्वाचं आहे. हे काहीतरी भौतिक लाभाच्या अपेक्षेतून नव्हतं, संपत्ती मिळायच्या आधी त्याला ज्ञान मिळालं. हे बघा, मग पुढे लोकांनी त्याला वेड्याच्या नादी लागला म्हणून किती नावं ठेवली. त्याची बायको म्हणाली संसार बुडाला म्हणून रडत होती, तरी सुद्धा बसप्पाची स्वामींची सेवा तशीच चालू राहिली. जनापवादा नभीत हे त्याच्या पक्क्या श्रद्धेचं आणि विरक्तीचं प्रतीक नाही का? करणी की त्याला देहाभान नसेची ही अवस्था तर भौतिक चिंतांच्या खूप पलीकडची आहे. मग ते सापांचं सोन्यात रूपांतर झालं. हा चमत्कार त्याच्या त्या आध्यात्मिक उंचीचा आणि स्वामींच्या कृपेचा, कृपा होता समर्थांची, परिणाम होता. मिळालेली संपत्ती हे त्या कृपेचं फक्त एक दिसणारा फळ होतं, मूळ उद्देश नव्हता. सारामृतात स्पष्टच लिहिलंय की स्वामी भक्ती लागली की पाप, ताप आणि दैन्य यांची वार्ता काही नुरेची. मी इथे थोडा वेगळा विचार मांडतो. तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते नक्कीच महत्त्वाचे आहेत आणि बसप्पाच्या श्रद्धेबद्दल मला काही शंका नाही आहे. पण आपण त्याची जी मूळ परिस्थिती होती ना त्याकडे असं डोळेझाक नाही करू शकत. तो दारिद्र्या पिढीला बहुत. त्याच्या घरी 18-20 दारिद्र्य होतं. म्हणजे काय तर खायला प्यायला पण नव्हतं, पोटा भाकरी मिळेना अशी अवस्था. आता ह्या परिस्थितीत जगणारा माणूस जेव्हा त्याला कळतं की गावात कोणीतरी मोठे सिद्धपुरुष आले तेव्हा तो त्यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून बघणारच, हे स्वाभाविक आहे. त्याची भक्ती होती, नक्कीच होती, पण ती भक्ती अशा परिस्थितीत अजून वाढली असेल जिथे त्याला एका तारणहाराची गरज होती जो त्याला या सगळ्या त्रासातून बाहेर काढेल. म्हणजे त्याची शरणागती आणि त्याची गरज एकदम टोकाला पोचल्या होत्या. जेव्हा स्वामींनी ते साप दाखवून म्हटलं जितुके पाहिजे तितुके घे, दैव तुझे उदेले, तेव्हा बसप्पाने काय केलं? एका क्षणात एका सापाला पकडलं. भय सोडूनी त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकी ती एका सर्पावरी. आता ही जी कृती आहे ती फक्त श्रद्धेमुळे आलेलं धैर्य दाखवते की चालून आलेली ती संधी साधण्याची तत्परता. आणि त्या चमत्काराचा शेवट बघा कुठे होतो, भौतिक समृद्धीत. त्यात सुवर्ण दिसत. स्वामींचा आशीर्वाद पण किती व्यावहारिक आहे. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशीजे. यातून काय साधलं? त्याची मूळ समस्या जी गरिबी होती ती सुटली. तो नंतर पण स्वामी भक्त राहिला, मंत्र जपे अत्यादरे, हे खरंय. पण कथेचा जो मुख्य भर आहे तो कशावर आहे तर त्याचं दैन्य नाहीसं झालं यावर. वार्ता नुरेची दैन्याची. आणि एवढंच नाही तर ही कथा स्वामींच्या कृपेचा पुरावा म्हणून म्हणजे साक्ष म्हणून सांगितली आहे.
याचा अर्थ काय तर गरिबी दूर होणं हाच इथे स्वामी कृपेचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणून मांडला आहे. तुम्ही परिस्थितीच्या दबावावर जोर देताय हे मी समजू शकते, पण बसप्पाने सुरुवातीला जी प्रार्थना केली त्याकडे कसं बघणार? त्याने स्वामींकडे काय मागितलं? पैसे, सोनं काही मागितलं का? नाही. त्याने मागितलं, कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पाहावे. तो फक्त कृपादृष्टी मागत होता. एका ज्ञानी भक्तासारखी ही मागणी होती आणि त्याला लगेच ज्ञानी झाला तो तत्वता अशी पावती पण मिळाली. हे ज्ञान काही भौतिक गरजेपोटी मिळालं नव्हतं. ही आध्यात्मिक प्रगती आधी झाली, संपत्ती नंतर आली. जर फक्त गरजच जास्त असती तर त्याने सरळ सरळ काहीतरी भौतिक मदत मागितली असती, नाही का? तर भले आध्यात्मिक असेल, पण त्यामागची जी भावना आहे, जी प्रेरणा आहे, ती त्याच्या त्या भीषण परिस्थितीतून आलेली असू शकते. ज्ञानी होणं हे महत्त्वाचं आहेच, नक्कीच. पण मला असा प्रश्न पडतो की जर स्वामींनी त्याला फक्त ज्ञानी बनवलं असतं आणि त्याची गरिबी तशीच ठेवली असती तर ही कथा अशी साक्ष म्हणून सांगितली गेली असती का? मला नाही वाटत. ज्ञानी झाला या वाक्यापेक्षा वार्ता नुरेची दैन्याची हे वाक्य कथेचा परिणाम सांगण्यासाठी जास्त महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे मला वाटतं त्याची प्रार्थना आणि त्याची गरज ह्या काही दोन वेगळ्या गोष्टी नव्हत्या, तर एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. ठीक आहे, एक क्षणभर मानलं की गरज ही एक प्रेरणा होती, पण मग त्यांनी समाजाचा आणि कुटुंबाचा जो प्रचंड विरोध होता त्याला कसं तोंड दिलं? लोकांनी त्याला वेडा झाला निश्चय असं ठरवून टाकलं होतं. बायको म्हणाली घर बुडालं, संसार बुडाला म्हणून रडत होती. अशा परिस्थितीत फक्त भौतिक लाभाच्या आशेने वागणारा माणूस इतका एकटा पडून संघर्ष करू शकेल का? की त्यासाठी एका मोठ्या ध्येयावरची पक्की निष्ठा आणि त्यागी वृत्ती लागते. जनापवादन भीत हे त्याचं वागणं फक्त गरजेतून आलेल्या हताशेचं लक्षण कसा मांडता येईल? मला वाटतं इथे त्याची आध्यात्मिक शक्तीच जास्त प्रबळ ठरते. इथे माझा मुद्दा थोडा वेगळा आहे. मी असं नाही म्हणत की तो फक्त हताश होता, पण ज्या माणसाकडे गमावायला काहीच नसतं, म्हणजे अक्षरशः पोटाभाकरी मिळेना, त्याच्यासाठी समाजाची प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील, अगदी घरातल्या जबाबदाऱ्या पण दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्याची पहिली प्राथमिकता असते आपलं अस्तित्व टिकवणं. अशा वेळी जर त्याला स्वामींमध्ये आशेचा एकच किरण दिसला असेल तर तो त्या किरणाच्या मागे धावताना बाकी कशाची पर्वा नाही करणार. हे वागणं विरक्ती म्हणून पण बघता येतं, पण तेच वागणं टोकाच्या गरजेतून आलेला जो फोकस असतो ना त्याचं पण लक्षण असू शकतं. म्हणजे जेव्हा तुम्ही जगण्याच्या लढाईत असता तेव्हा तुम्ही जगाकडे पाठ फिरवता, कारण जग तुम्हाला काही देत नाहीये. त्याची स्वामींवरची श्रद्धा नक्कीच त्याला शक्ती देत होती, पण त्याच्या या टोकाच्या वागण्यामागे त्याच्या परिस्थितीचा दबाव आपण विसरू शकत नाही. कदाचित श्रद्धा आणि गरज या दोन्ही मिळून त्याला ती ताकद दिली असेल. असंख्य तेजस्वी साप दिसतात. ही परिस्थितीच भीतीदायक आहे. आता हे साप म्हणजे फक्त भौतिक संपत्तीचं प्रतीक होतं की त्या साधकाच्या मार्गातला मोह किंवा एखादी परीक्षा होती? स्वामींनी म्हटलं, जी तुके पाहिजे ती तुके घेई. पण बसप्पाने काय केलं? त्याने हव्यासा पोटी खूप साप पकडले नाहीत, फक्त एकच घेतला. हे त्याच्या संयमाचं आणि अनासक्तीचं लक्षण नाही का? तो त्यावेळी देहभान नसेची अशा एकाग्र अवस्थेत होता. या अवस्थेत केलेली निवड ही भौतिक लोभातून आलेली कशी असू शकेल? ती तर श्रद्धेतून आलेल्या धैर्याची आणि स्वामींच्या आज्ञेचं पालन करण्याची खूण आहे. सापाचं सोनं होणं हे फक्त एक प्रतीक आहे की स्वामींची कृपा भक्ताच्या सगळ्या प्रकारच्या गरजा आध्यात्मिक आणि गरजेनुसार भौतिक पण पूर्ण करते. सर्व कामना पुरवून हे वचन इथे महत्वाचं आहे. माफ करा, पण इथे मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही. जितके पाहिजे तितके घेई आणि लगेच पाठोपाठ दैव तुझे उदेले हे शब्दप्रयोग सरळ सरळ नशिबाच्या बदलाकडे आणि भौतिक लाभाकडे बोट दाखवतात. हे फक्त आध्यात्मिक परीक्षेचं वर्णन नाही वाटत मला. आणि बसप्पाची प्रतिक्रिया बघा, भय सोडून त्वरित. त्याची एकाग्रता भंग पावली नाही का या भौतिक संधीमुळे? त्याने पटकन अंगवस्त्र काढलं आणि एका सापाला पकडलं. ही कृती मला तरी संधी साधण्याची तत्परता जास्त दाखवते. त्याने एकच साप घेतला हे कदाचित त्याचं धैर्य असेल किंवा कदाचित त्याला तेवढंच घेणं शक्य वाटलं असेल. पण मुद्दा हा आहे की त्याने ती संधी घेतली. आणि या चमत्काराचा शेवट कुठे होतो? ज्ञानचर्चेत नाही, तर त्यात सुवर्ण दिसत या प्रत्यक्ष भौतिक फायद्यामध्ये. स्वामींनी त्याला घरी जाऊन सुखे करावा संसार, दारापुत्रा पोशिजे असा आशीर्वाद दिला. हा सल्ला किती व्यावहारिक आहे आणि सरळ त्याच्या मूळ समस्येवरचा उपाय आहे.
चमत्काराचं स्वरूप आणि त्याचा परिणाम दोन्हीही भौतिक पातळीवर खूप स्पष्ट आहेत. पण स्वामी कृपेचं स्वरूप फक्त भौतिक नसतं हे आपण विसरता कामा नये. सारामृतात अनेक ठिकाणी सांगितलंय की स्वामी भक्तीमुळे पाप, ताप, दैन्य म्हणजे सगळ्या प्रकारची दुःख नाहीशी होतात. बसप्पाच्या बाबतीत दैन्य नाहीसं झालं हे खरं आहे, पण ती त्या मोठ्या कृपेचाच एक भाग होती. म्हणजे कसं, जसं एखाद्या डॉक्टरकडे आपण जातो, डॉक्टर मूळ आजारावर उपचार करतो, पण त्यामुळे रुग्णाला येणारा अशक्तपणा, होणारा त्रास आपोआप कमी होतो. तसंच काहीचं स्वामींनी त्याच्या आत्म्याला ज्ञान दिलं, त्याची श्रद्धा पक्की केली आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचं भौतिक दैन्य पण दूर झालं. ते काही मुख्य ध्येय नव्हतं, पण एक आवश्यक आणि स्वाभाविक परिणाम होता. कारण भक्ताला दुःखी ठेवून स्वामींना तरी कसा आनंद मिळेल. अंतिम ध्येय तर ते मुक्त याचं देही हेच आहे. संपत्ती हे फक्त त्या मुक्तीच्या वाटेवरचे एक साधन ठरलं, साध्य नाही. तुमचा मुद्दा व्यापक गोष्टीकुणाचा आहे हे मान्य आहे, पण आपण या विशिष्ट कथेची जी रचना आहे आणि ती सांगण्याचा जो उद्देश आहे त्याकडे पाहिलं पाहिजे. कथाकाराने ही कथा साक्ष म्हणून म्हणजे एका पुराव्याच्या रूपात सांगितली आहे. कशाचा पुरावा? तर स्वामींची कृपा कशी भक्ताचं दैन्य दूर करते याचा. दैन्याची वार्ता नुरेची हे वाक्य म्हणजे कथेचा कळस आहे, ज्यावर सगळ्यात जास्त भर दिला गेलाय. जरी कथेत आध्यात्मिक प्रगतीचे, ज्ञानी झाला आणि श्रद्धेचे पैलू असले तरी कथेचा शेवट आणि तिचा मुख्य संदेश हा भौतिक दारिद्र्य कसं संपलं याच्या भोवती फिरतो. स्वामी कृपेचं सामर्थ्य पटवून देण्यासाठी सगळ्यात स्पष्ट दिसणारं आणि परिणामकारक उदाहरण म्हणून गरिबी नष्ट होणं हेच इथे वापरलं आहे. त्यामुळे जरी अंतिम ध्येय मुक्ती असलं तरी या कथेपुरता तरी भौतिक लाभ हाच मुख्य केंद्रबिंदू वाटतो. हे त्या काळातल्या सामान्य माणसाला जास्त अपील करणारं, आकर्षित करणारं उदाहरण ठरलं असेल. माझ्या बाजूचा अंतिम विचार मांडते. बसप्पा तेलीच्या परिवर्तनाचा गाभा हा त्याच्या खऱ्या श्रद्धेत आणि आध्यात्मिक तळमळीत आहे. त्याने कठीण परिस्थितीतही स्वामी सेवा सोडली नाही, लोकांच्या बोलण्याला तोंड दिलं आणि स्वामींमधला देवपणा लगेच ओळखला. त्याला मिळालेलं ज्ञान आणि नंतर मिळालेली संपत्ती ही त्याच्या निस्वार्थ भक्तीची आणि स्वामींच्या निरपेक्ष कृपेचीच फळं होती. संपत्ती ही त्याच्या आध्यात्मिक प्रवासातला एक टप्पा ठरला, पण ती स्वतः अंतिम ध्येय नव्हती. आणि माझा निष्कर्ष असा आहे की बसप्पाच्या गोष्टीत त्याची जी टोकाची गरिबी होती आणि त्यातून सुटण्याची त्याची जी तीव्र इच्छा होती त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. स्वामी समर्थांसारख्या मोठ्या सत्पुरुषाकडे तो एका तारणहाराच्या अपेक्षेने गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची श्रद्धा नक्कीच होती, पण ती श्रद्धा त्याच्या भौतिक गरजेमुळे अजून जास्त प्रबळ झाली असावी. मिळालेली संपत्ती ही काही फक्त सहज मिळालेली गोष्ट नव्हती, तर त्याच्यासाठी ती आयुष्य बदलणारी घटना होती. आणि कथेचा मुख्य संदेश पण तोच सांगतो. श्रद्धा आणि गरज या दोन्ही शक्तींनी मिळून त्याचं परिवर्तन घडवलं. हे तर खरं आहे की बसप्पाच्या या अनुभवात श्रद्धा आणि गरज ही दोन्ही घटक इतके मिसळून गेले आहेत की त्यांना पूर्णपणे वेगळं करणं हे फक्त कठीणच नाही तर कदाचित अनावश्यक पण ठरेल. त्याच्या आयुष्यातल्या त्या महत्त्वाच्या क्षणी त्याची आध्यात्मिक ओढ आणि त्याची जगण्याची गरज या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि म्हणूनच तो स्वामीचरणी गेला असावा. अगदी बरोबर. आणि या तथ्याच्या दोन्ही बाजूंवर म्हणजे श्रद्धेच्या ताकदीवर आणि गरजेच्या तीव्रतेवर विचार केल्याने आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या लीलेची आणि माणसाच्या स्वभावाची जी गुंतागुंत आहे त्याची अधिक चांगली जाणीव होते. मूळ श्री स्वामी चरित्र सारामृतात अशा अनेक कथा आहेत ज्या आपल्याला फक्त भक्तीकडेच नाही तर जीवनाच्या वास्तवाकडेही एका नव्या नजरेने बघायला शिकवतात. त्यावर अजून विचार करायला नक्कीच वाव आहे.